तर या सगळ्या विषयी आपण चर्चा करतोय, विश्लेषणाकरता मान्यवर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. अरुण सावंत सरांकडे मी जाते. सर, आता आपण लोकशाही मराठीचा जो काही एक्झिट पोल पाहतोय, त्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नेक टू नेक फाईट होताना दिसेल असं म्हटलं जात आहे. मी माझ्या PCI टीमला विनंती करीन की तो एक्झिट पोल दाखवावा TV स्क्रीनवर लोकशाही मराठीचा. ज्या एक्झिट पोलमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेक टू नेक फाईट होताना दिसते. शिंदेंची शिवसेना मात्र काहीशी मागे राहताना दिसते. काय वाटतंय सावंत सर? लघवीजी पहा, भारतीय जनता पार्टी ही या पोलनुसार 26% दाखवित आहे आणि UBT उबाठा जे आहेत ते 25%वर दाखवत आहेत. परंतु आपण जर पाहाल की भारतीय जनता पार्टी 26%बरोबर आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा आहोत 13%मध्ये आणि UBT जर आपण 25% अगदी मनसेचे म्हणाल तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती ही प्लसमध्ये आहे. आणि जसजशा या पेट्या उघडत जातील त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेजी याची टक्केवारी आपणास वाढलेली दिसेल असा आम्हाला विश्वास वाटतोय. कारण ज्याप्रमाणे आम्ही काल रणांगणामध्ये मैदानामध्ये फिरत होतो आणि ज्या गोष्टी जनतेकडून आमच्या कानी येत होत्या त्या थोड्या वेगळ्या आहेत, हे थोड्या वेळानंतर सिद्ध होईल हा मला पूर्णपणे विश्वास आहे. परंतु शेवटी महत्त्वाचं काय आहे तर या महायुती म्हणून या मुंबईच्या महानगरपालिकेवरती झेंडा जो आहे आमच्या महायुतीचाच फडकेल. आणि आपण ज्याप्रमाणे मागासपासून अनेकदा उल्लेख करीत आहात की या मुंबईचा किंग कोण ठरेल किंवा या मुंबईचा धुरंधर कोण ठरेल, तर माझं स्पष्ट शब्दात सांगणं आहे, आम्हाला मुंबईचा किंग बनण्यात मुळीच इंटरेस्ट नाही आहे. आमची महायुती ही मुंबईला किंग बनवेल. या देशामध्ये सर्व शहरांमध्ये मुंबई ही किंग असेल आणि धुरंधर नकोय आम्हाला, तर आम्ही धनुर्धारी बनू. म्हणजे काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते, पाहूया आपण ती. सिद्धार्थ बनसोडेंच्या विजयाची पोस्ट व्हायरल झालेली आहे. निवडणुकीपूर्वीच अतिउत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचं स्टेटसच ठेवून दिलेलं आहे. पहा, भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून पदाधिकारी नगरसेवकपदी रुजू होण्याच्या आधीच उत्साह संचारताना दिसतोय. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यांचा विजय झाल्याची ही पोस्ट अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेली आहे. या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय पिंपरी चिंचवड. मी क्विक रिॲक्शन घेते यावर. विकास लवांडे जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विकासजी, काय हा अतिउत्साहीपणा? दोन पवार एकत्र खरं तर या ठिकाणी लढताना दिसत आहेत, पण इथं मात्र राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांकडून अतिउत्साहपणा दाखवला जातोय. काय वाटतंय तुम्हाला? हा अतिउत्साहपणा ज्यांनी ठामपणे पैसे पाकिटात व्यवस्थितरित्या पोहोचवलेले असतील त्या लोकांना निश्चितपणे कॉन्फिडन्स येणं स्वाभाविक आहे. कारण हे जे विकासाच्या गप्पा मारतात सावंत साहेब मगापासून, कुठला विकास केला तुम्ही? कोणती विकासाची कामं केली? एक स्मार्ट सिटी दाखवता का 10 वर्षात? एक स्मार्ट सिटी 9 वर्ष झाली महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यात आहेत. प्रशासकाच्या कर्मी तुम्ही गेली 4 वर्ष कारभार करत आहात. कोणते दिवे लावले? अद्यापही लोकांना 24 तास पाणी देतो म्हणून घोषणा केलेली पाणी मिळत नाही. ट्रॅफिकच्या समस्या सुटलेल्या नाहीत, कचऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत, ड्रेनेजचे प्रश्न सुटलेले नाहीत. कित्येक प्रश्न तिथे पेंडिंग असताना तुम्ही कुठल्या विकासाच्या गप्पा मारता? आणि फक्त पैसे वाटत, इथे पैसा हरणार आणि पैसा जिंकणार आहे. इथे बाकी काहीच नाहीये. इथे निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता हे जग जाहीर आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची आणखीन एक बातमी. सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूम आता उघडलेली आहे. मतमोजणी केंद्र क्रमांक 6 मधील स्ट्रॉंग रूम उघडली आहे. उमेदवार प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेली आहे. महत्वाची ही अपडेट. सोलापूरच्या 26 प्रभागातील 102 जागांकरता 60 ठिकाणी मतमोजणीला आता सुरुवात होतीये. तगड्या बंदोबस्तात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात. मी सगळ्या मान्यवरांना खरं तर विनंती करते, किंबहुना माफी सुरुवातीलाच मागते, कारण आता अर्थातच वाजलेत 9 वाजून 26 मिनिटं.
क्षणाक्षणाला लोकशाही मराठीवर अपडेट येते, सातत्यानं ब्रेकिंग येत आहेत. त्यामुळे सगळ्या मान्यवरांचे सुरुवातीलाच मी या ठिकाणी माफी मागते. तुम्हाला मध्येच थांबावं लागू शकतं, मध्येच थांबण्याची विनंती केली जाऊ शकते. त्यामुळे अर्थातच आपण पाहतोय की ही दृश्य या ठिकाणी विकास लवांडेजींनी जो काही आरोप केला त्याचं उत्तर मला आरती पुगावकर यांच्याकडून घ्यायचं आहे. या ठिकाणी धनशक्ती श्रेष्ठ ठरेल विकासापेक्षा, कसल्या तुम्ही विकासाच्या गप्पा हाणताय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उत्तर द्या. मला असं वाटतंय की विरोधकांना ना, ते म्हणतो ना आपण की दैव देतं आणि कर्म नेतं, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. या मुंबईकरांनी, या महाराष्ट्रातल्या जनतेने गेली 25 वर्ष शिवसेना जी उभाटा आत्ता आहे यांना संधी दिली होती, परंतु दूरदृष्टी नसलेलं नेतृत्व त्यांनी येणाऱ्या काळामध्ये माझ्या युवा मतदाराला, माझ्या मुंबईकराला काय हवंय याचा विचार न करता नियोजन केलं आणि त्याच्याच कर्माची फळं आता ते भोगतायत. भारतीय जनता पार्टीने काय विकास केलाय हा मला वाटतं विरोधकांना जाणून बुजून दिसत नाहीये. डोळ्यावर पट्टी बांधून आहेत ते, परंतु सामान्य मुंबईकर हा नक्की तो विकास उघड्या डोळ्यांनी पाहतोय, ती गती अनुभवतोय आणि तीच गती मुंबईकरांना आता हवी आहे. आणि त्यामुळे या वेळेला नक्कीच महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे. अगदी या घडीची इचलकरंजीतून महत्वाची बातमी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत चुरशीनं मतदान तब्बल 69.76% एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान. पुण्यात निकालाधीच विजयाचे बॅनर झळकलेले आहेत. या घडीची महत्वाची बातमी. प्रभाग क्रमांक 9 मध्ये हे बॅनर झळकतात. कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. पुण्यात दोनही पवार एकत्रितरित्या रिंगणात असताना या ठिकाणी भाजप लहू अण्णा गजानन बालवडकर नगरसेवक म्हणून या ठिकाणी बॅनरबाजी केली जाते. निवडणुकीच्या निकालाआधीच काय कॉन्फिडन्स आपण पाहतोय. भाजपचे बॅनर पुण्यात झळकताना आता पाहायला मिळत आहेत. या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी पाहूया. काय महत्वाची अपडेट आता आपल्या समोर येते. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत चुरशीनं मतदान 69.76% एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे. एकाच वेळी 9 ते 11 फेऱ्यांमधून या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. 4 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. यामध्ये प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 8 टेबल लावलेले आहेत. यामध्ये प्रत्येक आरओच्या अंडरचे जे 4 वार्ड आहेत त्या प्रत्येक वार्डासाठी 2 टेबल असे ते 8 टेबल आहेत. प्रत्येक वार्डाची मतमोजणी एकाच वेळेला सुरू होणार आहे आणि निकाल साधारण 9 ते 11 फेऱ्यांमध्ये सर्वच 65 जागांचा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. आरती पुगावकरजी, विजय घोषित होण्यापूर्वीच, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच ही जी काही पुण्यात बॅनरबाजी केली जाते, काय वाटतं तुम्हाला? हे वागणं बरं आहे का? हा कॉन्फिडन्स म्हणायचा की ओव्हर कॉन्फिडन्स? नाही, बघा कसं आहे की कार्यकर्त्यांना आपण एका मर्यादेपलीकडे थांबवू शकत नाही. मला वाटलेलंच तुमच्याकडून हे उत्तर येणार, त्यामुळे मी उपप्रश्न तयार ठेवलेला. कार्यकर्त्यांच्या भावना, याला पक्ष शिस्त, या सगळ्याचं काही चौकट असते की नाही? नाही, असायलाच पाहिजे आणि ती असते सुद्धा. परंतु कसं आहे, निवडणुकीचा काळ म्हटला की गेले 10-15 दिवस प्रत्येकाने दिवस रात्र एक करून काम केलेलं असतं आणि त्याच्यामुळे कधी कधी साधारण आपण फिरताना लोकांचं मत काय आहे, कसं आहे, त्या अनुषंगाने काही नवीन कार्यकर्ते असतात, युवा कार्यकर्ते असतात, त्यांच्याकडून उत्साहाची चूक होऊ शकते. परंतु पक्षाकडून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई, त्यांना समजूत ही नक्कीच घातली जात असते. अगदी अगदी. पुण्याची आणखीन एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत. पण 9:30 केवळ 30 मिनिटं शिल्लक. अचूक, वेगवान आणि बेधडक निकाल केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर. सगळ्यात आधी पुणे पालिकेत भाजपचे 120 नगरसेवक येतील. कसब्यात सगळ्या प्रभागांमध्ये नगरसेवक विजयी होतील असा विश्वास भाजप आमदार हेमंत रासने यांनी आता व्यक्त केलेला आहे. पुणे म्हणजे भाजपचा गड मानला जातो. महापौर पदाचा निर्णय वरिष्ठ घेतील असं देखील रासने सांगूनच टाकतायत. संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. आमदार कसब्याचे मध्यवर्ती भागातले आमदार हेमंत रासने आपल्या सोबत आहेत. काय नेमका अंदाज आहे? तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय होता.
तर काय सांगतात, म्हणजे एक्झिट पोल तर सांगतात की तुम्ही सर्वात मोठा पक्ष असाल, पण तुमचा अंदाज काय स्वतःचा? 120 ते 125 पर्यंत भारतीय जनता पार्टी स्वतः एकटी स्पष्ट बहुमतात नक्की सत्तेत येईल हा तर विश्वास आहे. त्याचबरोबर ज्या कसबा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या कसब्यामध्ये जवळजवळ 5 प्रभाग हे येतात. या 5 प्रभागामध्ये 100% स्ट्राईक रेट माझा राहील अशा पद्धतीचा अंदाज आता आमचा आहे. साधारण 1-2 तासानंतर चित्र स्पष्ट होईल, परंतु 120 पर्यंत पुणे शहरात आणि कसब्यात 100% भाजप अशा पद्धतीचं वातावरण हे साधारणतः संपूर्ण माझ्या मतदारसंघात आणि शहरामध्ये दिसत होतं. त्याचं मुख्य कारण असं आहे, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, या दोघांच्या नेतृत्वाची जी क्षमता आहे, त्यांचं जे व्हिजन आहे, ते ज्या पद्धतीने काम करतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आमचे सर्व मंत्रीगण असतील, आमदार असतील, सर्वजण आम्ही सातत्याने समाजाकरता काम करण्याचा प्रयत्न करतो. देशाकरता, राष्ट्राकरता, शहराकरता काम करण्याचा प्रयत्नशील असतो. त्या विरुद्ध जो विरोधी पक्ष आहे तो टीका करण्यापलीकडे काही काम करत नाही. त्यामुळे सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर संपूर्ण देशातून त्यांचा विश्वास ठेवला जातो. जवळपास 120 जागा भाजप आजच्या या निकालानंतर जिंकेल असं सुद्धा हेमंत रासने यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी.